ना ते असले पोहे ह्याचे पोहे असते आणि तुम्ही काय दूध पोहे पण खाऊ शकता. दूध पोहे खायचे असतील ना एक सांगून ठेवतो त्याची रेसिपी तुम्हाला आवडेल. गरम दूध करायचं आणि पोहे टाकायचं आणि बारीक चिरून गूळ टाकायचं. गूळ साखर नाही आणि थोडी वेलचीची पावडर नसेल तर वेलचीची रस टाकायचं. मग प्रमाणात टाकायचं नाही तर कडवट होईल. वेलचीचा वास यायला हवा आणि असे दूध पोहे खा. हे पटकन आणि चटकन आता पोटभरी चावायला बाहेर जायचं आहे उपाशी नको जायला दूध पोहे खायचे आणि बाहेर मध्ये झडपे पोहे करत बसायचं नाही. मी किंवा ताक दही काय असेल ना तर मिरचीचं लोणचं ताक दही असेल तर दही असं शक्यतो ताकद घालायचं आणि बारीक कांदा चिरायचा मिरचीचं लोणचं ढवळायचं ते सगळं तसं पण खायचं आणि पटकन जायचं. वेळ नाही म्हणजे आता चाल चलाव तिथे याच्याशी गॅस हा विषयच नाही. हे सुद्धा गॅस हा विषय नसतो. आम्ही भाजून घेतलेले असतात अगोदर. आता गड चढणार की नाही वरती डोंगर आईला घ्यायला लावणारच ही काय चढणार वरती. आता तुम्ही आधी याई नेचर आलात ना उन्हात आलात तुम्हाला जास्त त्रास नाही उन्हाचा. आधी जाताना मागून घ्या आहेत माहिती आंबावडी आहे पेरूवडी आहे लोणची आहे 10 प्रकारची पापड आहे 10 प्रकारचे पीठ आहेत सगळ्या प्रकारची. केळ्याचं पीठ आहे आंबोळीचं पीठ आहे थालीपीठ भाजणी आहे पीठ आहे सगळी पीठ आहे. मेथकूट आहे पोहा डांगर आहे. मेथकूट म्हणजे मूग बतर वाटतात ना ते पण आहे. पोहा डांगर म्हणजे पोह्याचं पीठ असतं ना त्या पिठामध्ये पापड खार तिखट हिंग आणि मीठ असं बनवून ते तयार केलेलं आहे. तर त्याची अशी आंबोळी सारखं बनवायचं नाही. आंबोळीचं पीठच वेगळं आहे. हे पोहा डांगर तुम्ही घरी त्या ह्याच्यात आता हे मी सांगितलं असं ते डांगर बनतं. त्याच्यात तुम्ही बारीक कांदा चिरून टाकायचा ती चटणी तयार झाली. अच्छा चटणी नको असेल तर गरम पाणी घालायचं त्याच्यात जास्त घट्ट करायचं ते आणि गोळा तयार करून तो कुटाचा करायचा त्यात आणि एरवीच्या लाट्या खायच्या नुसत्या पोहे डांगराच्या. मी काय तेच करतो इथे काय आणि ती चुली गॅसची जाणं हा विषय नाही. चला झालं हो चला झालं. चला आता आपण निघू केशवराज मंदिराकडे. पाणी दे मोठ्या बॉटला घ्या ना आतमधली. अरे ये मोरे देते के लिए रहना दोनों देऊन दे. अच्छा ले लो ले लो है और बॉटल.